नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मोसंबी तानावर सोडणे. तर मित्रांनो, आपण उन्हाळ्यात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यामध्ये आपण मोसंबी तानावर सोडलेली म्हणजे पाणी द्यायलेलं नाही. तर मोसंबीमध्ये आपण गहू हे पीक घेतलं होतं रब्बी हंगामामध्ये, आणि गहू काढल्यानंतर रोटावेटर हाणून मोसंबी तानावर सोडलेली मित्रांनो. पण जास्त पाऊस असल्यामुळं आणि गव्हाला याला पाणी द्यायला असल्यामुळं मोसंबी काही जास्त तानावर आलेली नाही. म्हणजे तुम्ही बघू शकता 2-3 महिने झालेत मोसंबीला आपण तानावर सोडवत, म्हणजे पाणी दिलं नव्हतं, तरी पण मोसंबी ही अशी सुकलेली नाही, हिरवीगार मोसंबी. तर मित्रांनो, हे जमीन काळी असल्यामुळं, भारी जमीन असल्यामुळं हे काही तानावर आलेलं नाही झाडं. हे जास्त झाडं सुकलेलं नाही. तर आपण याला गहू काढल्याच्या नंतर एक वेळेस रोटावेटर हाणून एक पाणी दिलं, आणि पाणी देऊन नंतर डबल रोटावेटर हाणून एक ट्रॅक्टरची पाळी हाणली, आणि डबल आता दुहेरी रोटावेटर हाणले. हे बघू शकता बगीच्यामध्ये दुहेरी ठिबक जमा करून दुहेरी असं रोटावेटर हाणून पूर्णपणे सर्व जमिनीत रोटावेटर हाणून फक्त बुडं, मोसंबीचे बुडं सुटलेले आहेत. आता या बुडालाही आपण खोऱ्याच्या साहाय्याने पूर्णपणे असे राहिलेलं गवत हे काढून घेणार. मित्रांनो, हे वर्षी आपण झाडं तानावर सोडली होती, पण तानावर आलेली नाही. हे मध्येच पाऊस आलता एक, त्या पावसामुळे एक झाडं तानावर आलेली नाही. तर आपले दैनंदिन वर्षी जसं मोसंबी पीक हे तानावर यायला नाही. गेल्या वर्षी तसं झालं. मे महिन्यात भरपूर असा पाऊस पडला होता, आणि पाऊस पडलेला असल्यामुळं झाडं काही तानावर आले नव्हते, पाणी तुटलंच नाही. त्यामुळं आपल्याला काही एवढं मोसंबी पीक झालेलं नाही आहे. मोसंबीला हे वातावरणावर डिपेंड आहे मित्रांनो. आपण किती समजा पाणी तोडण्याचा प्रयत्न केला आणि पाऊस पडला, तर आपलं ते तानावर सोडून उपयोग होत नाही मित्रांनो. तर जे काही आपल्याला मोसंबीला फोडण्यासाठी ताण द्यायचा, हे पूर्णपणे या वातावरणावर अवलंबून असतो. तर तरी पण आपण तानावर सोडलेले झाडं यातले 50% झाड फुटण्याची शक्यता आहे. जास्त फुटणार नाही, आणि जास्त फुटूही नाही. जास्त झाडं फुटल्याच्या नंतर फुलगळ जास्त प्रमाणात होते, फळगळ होते. त्याच्यामुळं थोडंच आपण माल धरलेला आहे. एक वर्षी आपण जास्त झाडं फुटले होते आणि माल जास्त धरला होता. त्याच्यामुळं आपल्या झाडाची अवस्था बघून घेऊ शकता. काही ठिकाणी असे फाट्या मोडल्या, इतकं ओझं झालं होतं मोसंबीला. पहिलं वर्ष होतं ते, लय माल धरला होता. त्यामुळं आपण तेव्हापासून जास्त माल धरीत नाही झाडाला, म्हणजे झाडं असे टिकून राहतील आणि झाडाची क्वालिटी चांगली राहील. तर मित्रांनो, मोसंबी हे पीक आता पहिल्यासारखं उत्पन्न मिळणार नाही. उत्पन्नामध्ये भरपूर अशी घट व्हायला लागलेली. मोसंब्या धरल्याच्या नंतरही, फळं आल्याच्या नंतरही त्या काही गुंड्या असतात त्या गळतात, किंवा मोठ्या झाल्यानंतर गळ चालू होते, किंवा त्याच्यामध्ये काळी मोसंबी पडणे, मुंगू म्हणतो आपण देऊ, तो मुंगू पडतो भरपूर प्रमाणात. असे हे बघून घेऊ शकते. लहानपणीच असे पिवळ्या पडून काळ्या पडायला लागलेले. मोसंबी पीक हे फक्त धीर धरण्यासाठी चांगले, म्हणजे समोरच
1-2 वर्षात मोसंबीला निश्चित भाव येईल आणि मोसंबी शेतकऱ्याचे दिवस येतील असं आपल्याला वाटते. त्याच्यामुळं आपण काही बगीचा काढलेला नाही. आपल्या बरेचसे मोसंबी बागायतदार शेतकऱ्यांनी मोसंबीचे झाडं काढून टाकलेली, पण आपण तशीच पारंपरिक शेती म्हणून एक मोसंबीची जोपासना केलेली आणि जेणेकरून आपल्याला मोसंबी उत्पन्न हे कमी जरी मिळालं तरी समोरच्या भाववाढीच्या वर्षामध्ये भरपूर फायदा देईन अशी निश्चितच आपण एक आशा धरून आपला मोसंबी बगीचा ठेवलेला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला, आपण आपल्या ग्रामीण भाषेत तयार केलेला आहे. मित्रांनो, या प्रकारे आपले बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात. तुम्ही निश्चितच आपले व्हिडिओ बघा, आवडल्यास लाईक करा.